चला तर आज आपण बघूया फ्राईड इडली बनवण्याची रेसिपी कशी बनवायची ते आपण आता बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, त्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणा मी घातलेला आहे। हे दोन्हीही मी सकाळी स्वच्छ धुवून आणि भिजत घातलेलं आहे। आता रात्री मी हे दोन्हीही वाटून आणि फर्मेंटेशनसाठी ठेवून देणार आहे। हे बघा फर्मेंटेशन किती छान झालेले आहे। मी बॅटरच्या अशा इडल्या करून घेतलेल्या आहेत। यासाठी लागणारं साहित्य आहे इडली, तेल, हा अजिका मसाला आहे, कढीपत्ता, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, हळद, जिरे, मोहरी आणि लाल तिखट। आता आपण ही इडली 4 भागात कट करून घेणार आहोत। हे बघा इडली आपण अशी 4 भागात कट केलेली आहे। सर्व इडली आपण अशाच प्रकारे कट करूया। सर्वप्रथम आपण यामध्ये मोहरी घालूया, त्यानंतर जिरे घालूया, कढीपत्ता, थोडा हिंग, हळद, लाल तिखट आणि कापलेली काही कोथिंबीर आपण तेलातच घालूया। कोथिंबीर तेलात घातल्यामुळे छान फ्लेवर येतो। आता आपण ही कट केलेली इडली यामध्ये घालूया। हे बघा अशा प्रकारे आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ। आता हा अजिका मसाला मी यामध्ये घालणार आहे। तो इडली आपली रेडी झाल्यानंतर वरून घालायचा। यामुळे खूपच छान फ्लेवर येतो। हे बघा आपली इडली किती सुंदर दिसते आहे। तर ही बघा अशा प्रकारे आपली फ्राईड इडली तयार आहे। ही माझ्या मुलीला खूपच आवडते। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा।